गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही चाललो आहे आज वरून आयरोली स्टेशनला आणि तिथून ठाणे स्टेशनला आणि मग तिथून जाणार आहे मुंबईला. बघू आज कुठं कुठे फिरायचं. आज लवकर निघले सकाळीच. आज भरपूर ठिकाणी करून मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा चाललो मी पण मुंबईला. आम्ही तिघंच चाललो आहे. बघू पुढं काय होतं. Your smile keeps playing, you're miles away, yeah. I would go overseas just like that. Don't overthink it, why can't you stay here? Give me the call and I'll just be there like that. I don't understand it, but you keep me together when everything around me keeps me under pressure, yeah. It's so overwhelming, but I will wait forever so you can come and get it. I don't understand it, I don't understand. Try so much to get back. That's something you thought I had to drive me crazy, but I still want you here. So just give me the call and I'll just be there like that. I don't understand it, but you keep me together when everything around me keeps me under pressure, yeah. It's so overwhelming, but I will wait forever so you can come and get it. I don't understand it, I don't understand. 12 seconds later. फायनली आम्ही पोचलो आहे मरीन ड्राईव्हला. 7 वाजता निघलेलो आम्ही ऐरोलीमधनं. डायरेक्ट ऐरोलीवरनं ठाण्याला, ठाणेवरनं दादरवरनं चर्चगेट एवढ्या रेल्वे लोकल बदलल्या आणि पोचलो 9 वाजता टायमिंगला. लवकरच पोचलो, गर्दी नाही आहे एवढी. मला दाखवतो, बघू शकता इकडे त्या साईडला ते वानखेडे स्टेडियम आहे. मरीन ड्राईव्हचा एरिया आहे इकडे. मरीन ड्राईव्ह ते दिसते का? ही बिल्डिंग आहे ना सगळ्यात मोठी. त्या साईड लेफ्ट साईडला अँटिली आहे. बाकी मरीन ड्राईव्ह हे दिसतंय ना 2 टॉवर इकडचा, तिकडे शेजारचं अँटिली आहे. पहिल्यांदा नाही तो आली आज, त्यामुळं आम्ही आले पहिल्यांदा. इकडे पण एक स्टुडंट हॉटेल सगळं काही पण लाईट येते. वेंटेल वानखेडे स्टेडियम सगळं माणसं आलेत मॉर्निंग वॉकला. तिकडे दिसते ते ब्रेबॉम स्टेडियम. थोड्या वेळा बसणार आहे तर बघू पुढे. आता अजून कुठं जायचं आहे परत नेक्स्टला दाखवतो तुम्हाला. आमच्या फलटणला पण आहे मरीन आहे. इथलं पण फलटणला फक्त समुद्र नाही, इथं आहे. तर आमच्या इथं पण मरीन ड्राईव्ह आहे. बघा थोडा पाऊस यायला लागला आहे आणि गरम खूप होतं इथं आपल्यापेक्षा. बघू आता पुढं कुठं जायचं आहे. थोडा वेळ बसणार इथं मग जाणार. Get it, I don't understand it, I don't understand. I don't understand. गेटवे ऑफ इंडियाला खूप गर्दी इकडे. पर्यटकापेक्षा फोटोग्राफर जास्त आहेत. फोटो काढायचा सगळे तिथं म्हणतात. मला ताज हॉटेल आहे उचलतो मला. हे गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल. गर्दी तर आज थोडी कमीच आहे. आता पुढे बोटिंग करायचं असेल तर करू शकता. कुठे नाही येतात ती एलिफंटा. 112 नंबरची बस पकडून आम्ही आलतो इकडे. मरीन ड्राईव्हवरून 112 नंबरची बस असते, डायरेक्ट सोडते गेटवे ऑफ इंडियाला. बघू आता काय म्हणतात हे बोटिंगचं किती वेळ लागतो तसं बघू. काढले तिकीट आम्ही एलिफंटाचं. 260 रुपये एकाला तिकीट आहे.
आणि तिकडं 40 रुपये एक्स्ट्रा केव्स बघायला. बोटमध्ये जाणार आहे बघा पुढं. थोडी गर्दी आहे, दर 10 मिनिटाला बोट असते, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता कधी पण, काय प्रॉब्लेम नाही. बघा पुढं गिनो ना. अब आप चारे पतला चीज. चलो ऊपर बैठेंगे 10 रुपए देना भाई साहब. ऊपर बैठेंगे तो 10 रुपए देना अंदर. नाही नीचे भेट वर पण 10 रुपये. Why दादा why? This is business. वर बस 10 रुपये. खाली तेरे कान के नीचे से लाऊंगा. बसा घेते बसा येते जायचंय का? चला 40 रुपयात सुट्टे. आता आलो तर चला की व्यू दिसायला कशाला. चला चला वर. मग काय आलोय आम्ही वरती. बसायची जागा नाही, ते म्हणले जागा आहे बसाय. तू आता पोचल्यावर भारी वाटते व्यू. Don't say we can't, oh just don't say another word. These thoughts you've imagined aren't real, aren't adding up. You fetched your ideas from nowhere, all from another world. Your logic's impaired, your full picture is cropped. 'Cause we both know that one day they're just gonna try again. Without doubt, might say if all's gonna mend. We both know that one day the sun's gonna rise again. So don't pout for our sake, 'cause this ain't the end. A few inches later. एक तास झाला कंप्लीट. पोचलोय आम्ही एलिफंट केव्स. आयलंड आहे आणि तिथनं चालत जायचं आहे पुढं अजून. इथे पण फिरायला 1 तास लागतो. लय हळूहळू आणते ते बोटवाले, स्लो स्लो स्लो. टॉय ट्रेनचा पण ऑप्शन आहे जायला. आता थोडा उशीर झाल्यामुळे पुढे गेली टॉय ट्रेन. इथं पण एंट्रीला 40 रुपये फी आहे एक्स्ट्रा एकाला जायला वर. हे बघू शकतो मागं अटल सेतू आहे, तर इथून चालू होतो डायरेक्ट पर्यंत. दिसतं का ना माहीत नाही, आता ऊन आहे जास्त होतं इथं. मग आता चालायचं आहे अजून पुढं. पुढे केला तुम्हाला दाखवतो. हे असं रोड आहे. इकडून आलो आहे आम्ही. इकडे जेटी थांबली. इथे एक पोर्ट आहे आणि तिकडे एक होतं गेटवे ऑफ इंडियाला, तिकडचं एक पोर्ट. तिथनं ते इथपर्यंत कंप्लीट 1 तास लागतो याला. बघ आता पुढे गेलं तुम्हाला दाखवतो बसल्यावर. आली ट्रेन. त्या ट्रेनने तुम्ही जाऊ शकता आणि माघारी येऊ शकता. इथं वर यायला 110 पायऱ्या टोटल आणि सगळं असलंच आहे. सगळी दुकानं पायऱ्या. हॉटेल पण शेजारी तुम्ही जर खायचं असलं काय किंवा जेवण करायचं असलं तरी परत अशी लांब द्यायची गरज नाही कुठं. इथं सगळं आहे अवेलेबल. आलं आहे आता डोवर. चालायला खूप आहे. 110 पायऱ्या आहेत. संपत ना आता. काय असं सगळा रस्ता आहे. पायरे नाही. एंट्री ही पहिल्यांदा एलिफंट केव्सची. थोडा वेळ बसतो आता मग जाऊ परतात. तुम्ही इथं आला का नाही, इथं तिकीट काउंटर आहे. व ते 40 रुपये पर पर्सन आहे तिकीट. आणि इकडं अटल सेतू सगळा. ते इथं जरा जपून या कारण खूप माकडे आहेत. कधी पण काही पण हातात घेऊन जाऊ शकतात. थोड्या वेळ बसलो आता आम्ही. थोड्या वेळ जाऊ मग वर. आलेच इथं खायचं दिसलं की आज लगेच माकड आलं. चला थोडं जरी खायचं काढलं गेलं की येणार माकडं तुमच्याकडे. काय इथं भरपूर आहेत. खायला काय काढू नका. चला तिकीट काढू. चला तिकीट काढू.
समोर अशी एंट्री. आता आलं की सगळे चित्र आहेत तिथं असे. महावीर शिवचं चित्र आहे. चला पुढं पुढं असं गुफा आहे अंदर आत इकडं. तर ते एक मूर्ती. अंदर आहे पण सगळीकडे तसं सगळ्या मूर्ती आहेत आत बघण्यासाठी छान आहे. तर शिवपार्वतीची मूर्ती हे वाली. बघा कुठल्या कुठल्या मूर्तीच. एक नटराज शिवची मूर्ती. जास्त पण असं मोठं नाही आहे. येऊ शकता तुम्ही आत. इकडे एक आहे अंधकास. कल्याण सुंदर मूर्ती. भारी बघायला. इकडे गंगाधर मूर्ती आहे. घेऊ की परत. आता फक्त एक झाले केव बघून. पुढे एक अजून 2 ते 5 अजून पुढे एक केव आहेत ते आपण बघून घेऊ. आमदार जायचं जेवायला. जेवायला थोडं चालू आहे फिरायला. इथे एक सेकंड केव आहे. 1 मिनिट आलं बघून. आले तर बघा ना काय नुसती गुफाच आहेत फक्त. जास्त काय नाही एवढं. पाण्यात चला बघू पुढे चला. फक्त बाकी एवढा प्रॉब्लेम फक्त माकडा जास्त आहेत. त्यामुळे जास्त खायचं काय आणलं की तुमच्याकडे लगेच येतात माकडं. 3rd नंबरची केव आहे. काय गुफाच आहे आता असतं काही नाही. झाले सेकंड केव फिरून पण भारी नाही. सेकंड आहे. हा थर्ड केव. काय तर आधीची माणसं काय करायची कंदमुळं खायची कोरायची गुफा. दुसरं काय बरोबर आहे. आता कसं जास्त काम वाढलं ना. आधी कुठं काम. आधी फक्त कंदमुळं खात होते आणि गुफा कोरायची. बघते आता आपण काय केलं. आता पुढची बघू. काय म्हणायचं काय नाही. माकडा बसल्यात तर मला भीती वाटते मोबाईल काढाय. घेऊन गेला तर ब्लॉग दिसणार नाही आजचा. कधी दिसणार नाही परत. त्यामुळं कमी करतोय. हां याली 5 नंबरची केव इकडं. नाही 4 नंबरची तुम्ही वाचू शकता काय केलं आहे. पॉज करून व्हिडिओ. तर गरमी खूप आहे. बाकी काय नाही दिसतंय. इथं काय गुफा सगळी इथं राहत होते माणसं. काय 5वी गेलो तर काय बंदच आहे. त्यामुळे काय ते उपयोग नाही झाला. चला आता खाली पाहू परत. आता झाले आता जेवण करणार आहे. चला खालीच घेऊ चला. तिथं खाल्लं की माकडे येतात लगेच खाली. डायरेक्ट भेटूया खाली गेल्यावर. Don't understand it, but you keep me together when everything around me keeps me under pressure. Yeah, it's so overwhelming, but I will wait for effort so you can come and get it. I don't understand it. I don't understand.
minutes later. आले खाली आता झालं जेवण खाली गेलो अजून बघू डायरेक्ट अजून परत जायचं बोटीत ना परत 1 तास लागेल जायला पुढं बघू कुठं जातोय जुहू बीच वगैरे जायचं आहे दाखवतो खाली गेलो One day the sun's gonna rise again. So don't pout for our sake, 'cause this ain't the end. You're so far off, oh, it's like you can't see ahead. These feelings you've caught don't make sense. Your plan's gonna flop. You keep raising doubts without cause. All you feel is dread. My logic is fair. If it's pain, it's ever gonna stop. 'Cause we both know that one day he's not gonna cry again. Without doubt, might say if all's gonna mend. We both know that one day the sun's gonna rise again. So don't pout for our sake, 'cause this ain't the end. We both know that one day the sun's gonna rise again. So don't pout for our sake, 'cause this ain't the end. A few inches later. आता आलो मी CSMTला बस पडणार डबल टेकर बसमध्ये आता थोड्या वेळ मार्केटमध्ये फिरणार आहे CSMTच्या आणि मग जाणार जुहू बीचसाठी चालले आम्ही सांताक्रूजला CSMT बघितलं इकडे शेजारी महानगरपालिका आहे काय काय हाय स्टेशन नाही वाटत स्टेशन बघा आता तिकीट काढणार आहे सांताक्रूजचं तिकडे जाणार आहे दाखवतो तुम्हाला पुढचं पुढे गेल्यावर स्टेशन बघा फक्त स्टेशन असं बनवा की फोटोच काढला पाहिजे माणसाने आत सगळेच फोटो काढतात आता तिकीट काउंटरपाशी इथून डायरेक्ट सांताक्रूजवर डायरेक्ट जुहू बीचला जाणार तर बघू प्लॅटफॉर्म नंबर कुठला आहे त्याच्यानं बघू थोडी गर्दी आहे आज विकेंडमुळं वा गर्दी बघा फक्त गर्दी दादर स्टेशनला आला ना आणि गर्दी बघा ही गर्दी सांताक्रूजला जायला आम्ही केलाय कॅन्सल प्लॅन एवढी गर्दी आहे त्यामुळे आता चाललोय आम्ही दादर चौपाटीला जुहूचा प्लॅन कॅन्सल केलाय कारण लय गर्दी पोहोचू शकत नाही हो फायनली आलोय आम्ही दादर चौपाटीला जुहूचा प्लॅन केला कॅन्सल कारण इथं पोहोचू शकत नव्हतं गर्दी होती म्हणलं कुठलं तर जायचं बीचवर तर चला मग दादर चौपाटीला तिथं सिलिंग पण दिसल हो आता पुढे गेलं बीचवर गेलं दाखवतो मला
झाले फिरून आता दादर चौपाटीला आलतो आता 5 वाजलेले आहेत, त्यामुळे आता जायचं आहे घरी. उशीर झाला आहे. ट्रेन पकडून डायरेक्ट परत गेलो घरी तुम्हाला दाखवतो. कारण आता जुहूचा प्लॅन कॅन्सल केला कारण खूप गर्दी होती ट्रेनला आणि तिकडे गेलो तर खूप उशीर झाला असता. त्यामुळं इथंच बघून येऊ म्हटलं, सेलिंग तरी बघून येऊ. आज सगळं एका दिवशी काय बघता येणार नाही. जेव्हा पुढं अजून परत येईल त्यावेळेस राहिलेले ठिकाण बघू आपण. आजचे दिवस एवढंच. One day they're just gonna try again. Without doubt, it's how I say it all's gonna mend. They both know that one day the sun's gonna rise again. So don't pout or I say, 'cause this ain't the end. A few moments later. 6:30 वाजता आले आम्ही माघारी परत घरी. 2 लोकल बदलल्या. पहिलं कुठनं दादरवरनं ठाणे, ठाणेमधनं ऐरोली. एवढी गर्दी होती लोकलला ही बघा, उभारायला पण जागा नव्हती. मुंबईचे त्यांना माहीत असेल, म्हणजे नाही त्यांना सांगतोय फक्त की जास्त काही करू नका. आला तरी एका दिवसात काय एवढे फिरून होत नाही. तरी आम्ही भरपूर फिरलो. तरी पहिल्यांदा मरीन ड्राईव्हला गेलो. मरीन ड्राईव्हवरनं परत मरीन ड्राईव्हवरनं कुठं मरीन ड्राईव्हवरनं गेटवे ऑफ इंडियाला गेलो. मरीन ड्राईव्हवरनं गेटवे ऑफ इंडियाला गेलो. तिथनं परत आलं आहे आता वरती. मग अशी जरा चार्जिंग संपलेलं मोबाईलचं, त्यामुळे तिथनं कट झाला व्हिडिओ. 7 वाजता आले, आवरले बिवाले. आता काय खूप फिरलो आज. वातावरण कसं झालं, फिरलेलं झाले सगळं. ठीक आहे, चालते. मग आता काय पुढचं ब्लॉग येईल पुण्याला गेल्यावर. आता लवकर नाही, बघू आता काय होतं पुढे. चालते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. One day they're just gonna try again. Without doubt, it's how I say it all's gonna mend. They both know that one day the sun's gonna rise again. So don't pout or I say